भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे। एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने। संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 20 वेदातील विभागणी कर्म भक्ती ज्ञान याचा भाग 2। उद्धवाचा उद्वेग क्षणात शांत झाला आणि तो आता भगवंत काय सांगतात याकडे उत्सुकतेनं कान देऊन ऐकू लागला। भगवंत म्हणाले, उद्धवा, वेदवाणीत अगदी शुद्ध स्वरूपाचं ज्ञान आहे। मानवाचा जीवोद्धार व्हावा यासाठी सर्व काही सांगितलंय। ईश्वरी ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ दान होय। त्यासाठी वेदांनी कर्म भक्ती ज्ञान हे 3 मार्ग सांगितलेत। कर्मातून भक्ती आणि भक्तीतून ज्ञान होतं हे सत्य आहे, आणि ज्ञानातून होणारं कर्म हे मला येऊन मिळतं। त्यासाठी कर्माचं भक्तीचं आणि ज्ञानाचं नेमकं वर्म काय हे सांगितलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे। उद्धवा, कर्मातून कर्मयोग, भक्तीतून भक्तियोग आणि ज्ञानातून ज्ञानयोग कसा साधायचा ह्याचं मार्गदर्शन करणारे आत्मज्ञानी अभावानं आढळतात। म्हणून सामान्य जन हे कर्मभोगातच रममाण होतात आणि दिशाहीन अवस्थेत संभ्रमित होतात। उद्धवा, वेद ही माझीच वाणी आहे। कर्म भक्ती ज्ञान हे 3 मार्ग मीच सांगितलेत। सामान्य जनांनी कर्माचाच आदर करावा आणि विषय विकारातून मन हळूहळू दूर न्यावं। त्यासाठी माझी भक्ती हे साधन आहे। माझ्या सगुण साकार रूपात एकरूप होणं हीच भक्तीची साधना असते। अशा भक्तीत रममाण झालेल्या मनात संसाराची विरक्ती येणारच। निष्कामता निरपेक्षता आलेल्या भक्तियुक्त मनात ज्ञानाचा उदय होतो। हे सर्व क्रमाक्रमानं होतं असं म्हणून वेदाचरण आवश्यक आहे। उद्धवा, वेदात वर्ण आश्रम धर्म सांगितलेत ते सामान्य जनांचा विचार करूनच सांगितलेत। धर्माचरणानं दुष्कर्म घडत नाहीत। विधिनिषेधानं पापपुण्याचा ताळमेळ राखता येतो आणि भजन भक्तीनं मनाची भ्रमंती कमी होऊन मन स्थिर होतं। स्थिर मनात सद्विचार सत्संग यांची गोडी लागते। वेदांनी काही बंधनं जरूर घातलीत। मानवी मन हे चंचल आहे। उन्हाळ गुराच्या गळ्यात लोढणं घातलं की ते सैरभैर होत नाही, तशी ही बंधनं आहेत। काही बंधनं मुद्दाम घालून घ्यावी लागतात। अशा बंधनानं जीव बांधला गेला की नको ती बंधनं मोकळी करायची खुबी कळते अन तो बंधमुक्त अशा मुक्तिस्थानाचा प्रवासी होतो। उद्धवा, सद्भाग्यानं प्राप्त झालेला नरदेह माझ्या प्राप्तीविना व्यर्थ समजावा। असंख्य जीवमात्रात मानवाला वेगळं महत्त्व आहे। इतर सर्व योनी म्हणजे जीवमात्र ह्या भोगयोनी आहेत, म्हणून जन्मतात आणि भोग संपवून मरतात। त्यांच्या जन्ममृत्यूचं रहाटगाडगं अखंड चालू असतं। नरजन्म मात्र भोग भोगता भोगता आपला जीवोद्धार करून घेऊ शकतो, परंतु तो जर विषयभोगात रमून सुखदुःखाचे हेलकावे खात राहिला तर त्याला परलोक तर नाहीच, पण इहलोकीच्या सौख्य शांतीलाही मुकावं लागतं, हे पक्क लक्षात ठेवावं। उद्धवा, मानवी मन हे मुळातच चंचल असतं। त्याला निश्चल करण्यासाठी चित्ताचं अनुसंधान सत्संगाकडे लावावं लागतं। इंद्रिय आणि प्राण म्हणजे श्वास यांचं नियमन साधलं की विवेक जागृत होतो आणि आपण करीत असलेल्या कर्मावर जागता पहारा ठेवता येतो। दुष्कर्मापासून सहजतेनं तो दूर राहतो। त्याच्या धर्माचरणानं त्याचं मन शुद्ध होत जातं। अरे,
अश्वारूढाच्या हाती लगाम असेल तर तो वेगानं अपेक्षित स्थळी जाऊ शकतो. त्याप्रमाणे मन ताब्यात आलं की अनुचित घडत नाही. उद्धवा, यासाठीच वेदातून अनेक मार्गाचं विवरण केलंय. प्रत्येक मार्गाचा स्वतंत्र असा बंध आहे, तो नीट समजून घेतला पाहिजे. तथा त्यांच्या काही मर्यादाही आहेत. कर्म, भक्ती, ज्ञान, योग हे प्रामुख्याने 4 मार्ग असले तरी त्याचे पृथक्करण मार्ग पण आहेत. त्यांच्यात परस्परात भिन्नता येणारच. वर्णाश्रम, धर्म, कर्म, अधिकार, विधिनिषेध, पापपुण्य वगैरे वेदातून सांगितलेल्या गोष्टी मनुष्याच्या स्वाभाविक वृत्तीला धरून मांडल्या आहेत. त्यांचं यथोक्त पालन झालं तरच यथोक्त फळ मिळणार आहे. परंतु सामान्य जनांकडून वा त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांकडून कर्माचं कर्मकांड, भक्तीचं भक्तिकांड आणि ज्ञानाचं ज्ञानकांड होतं आणि त्यापासूनचं इप्सित फल दूर जातं. मग वेदातील दोष दिसतात. उद्धवा, वेदात गुणदोष आहेत असं म्हणणं सर्वथा चुकीचं आहे. अरे, वेद हे वरकांती प्रवृत्ती मार्गाचं अनुसरण करताना दिसत असले तरी त्यातून निवृत्ती मार्गाच्याच खुणा दाखवल्या आहेत. त्या ओळखता येणं महत्त्वाचं असतं. उद्धवा, वेदात सांगितलेले कर्म, भक्ती, ज्ञान हे वेगळे योग नाहीतच. कर्म हा आचार आहे, तो देहाचे विकार शुद्ध करतो. ज्ञान हा आधार आहे, त्यानं बुद्धीची धार वाढते आणि भक्तीत भाव उन्नत होऊन चित्ताला प्रसन्नता येते. थोडक्यात म्हणजे हे 3 मार्ग ही 3 पेडाची वेणी आहे. कर्मानं कर्मच छेदलं जातं, ज्ञानानं जाणीवा वाढतात, सत्य असत्य, माया ब्रह्म ह्याचं स्वरूप कळतं आणि भक्तीनं अभेदत्व येतं. द्वैतातून अद्वैतात प्रवेश होतो म्हणून भक्तीला श्रेष्ठत्व सांगितलंय. 4 पुरुषार्थांच्या पुढे भक्तीला 5वा पुरुषार्थ असं म्हटलंय. उद्धवा, कठोर तपाचरणानं जे साधतं ते केवळ निष्काम कर्मानं आणि दृढ भक्तीनं विनासायास साधतं. अन्य मार्गात अनेक अडथळे येतात. कर्माचा, ज्ञानाचा अभिमान निर्माण होतो. काम, क्रोध वाढतात. म्हणून सामान्य जनांनी, सांसारिकांनी धर्मशास्त्र संमत कर्म करावीत. पण त्या कर्मात मन गुंतवू नये. सर्व कर्म मला अर्पण करावी, माझ्या स्वरूपात मन गुंतवणं हीच भक्ती आहे. त्यासाठी भजन, कीर्तन हे माध्यम आहे. सत्संग, त्यातही गुरुसंग, गुरुसेवा हा तर स्वानंदाचा ठेवा आहे. भक्ताच्या भक्तिप्रेमानं मी बांधला जातो आणि त्यांना बंधमुक्त करतो. वेदांनी माझ्या या निरपेक्ष भक्तीला चौथी भक्ती वा एकांती भक्ती असं म्हटलंय. सगुण भक्ती, निर्गुण भक्ती, अद्वैत भक्ती ह्याहून श्रेष्ठ अशी ही पराभक्ती आहे. उद्धवा, असा निर्विकारी, निरपेक्षी, निस्सीम भक्त मला प्रिय आहे. ज्याच्या मनातून विषयांचे भेद दूर गेलेत त्याला आत्मज्ञान होतं. सर्वाभूती एक आत्मा ही भावना दृढ होणं म्हणजे आत्मज्ञान होय. तोच खरा साधू आणि तोच खरा संत होय. तोच मला पूज्य वाटतो. कुणाचेच गुणदोष न पाहणारा, द्वैत भावाची वसनं झुगारून दिलेला माझा भक्त मला सर्वज्ञ वाटतो. थोडक्यात तो मद्रूप होतो. तेव्हा उद्धवा, तू माझा असा भक्त आहेसच. सामान्य जनांच्या कळवळ्यातून तू विचारलेल्या आशंकेचं तात्पर्यानं पुन्हा उत्तर सांगतो, तेच तू इतरांना सांगावंस. वेदशास्त्रानं गुणांचा स्वीकार करावा आणि दोषांचा त्याग करावा हेच प्रतिपादन केलं आहे. सर्व वर्णाश्रम, धर्माचरण, 4 पुरुषार्थ हे ईश्वरान्मुख करायचे असतात. वेदवचनातून विषयविकारांचं नियमन केलं आहे. विधिनिषेधामुळे पापकर्मापासून सावरलं आहे. ज्ञानातून अविद्येचा नाश करून सद्विद्येचं बीजारोपण केलं आहे. कर्माच्या आचरणानं ज्ञानाच्या
विचारानं आणि भक्तीच्या भाव आकारानं त्या निराकाराला साकार करायचा श्रेष्ठ मार्ग दाखवला आहे. सगुणातून निर्गुणात, द्वैतातून अद्वैतात सहज प्रवेश करून देण्याचं कार्य वेदवाणीनं केलं आहे. म्हणून उद्धवा, वेदवाणी, वेदशास्त्र, वेदवचन हेच मनुष्य जीवन उन्नत करणारे पथदर्शक आहेत. त्यातील गर्भितार्थ मात्र कळायला हवा. या भागाबरोबरच 20व्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण 21वं पुष्प शुद्धाशुद्ध विचार निवृत्तीपर भावार्थ याचं वाचन क्रमशः ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.